हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण जो इम्प्युरिटी टाईपचा जो डिफेक्ट आहे त्या इम्प्युरिटी टाईपच्या डिफेक्ट्सचे आपल्याकडे दोन टाईप्स आहेत. तर ते दोन टाईप्स होते आपल्याकडे सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि सेकंड आहे आपल्याकडे इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. तर त्यातला जो फर्स्ट होता आपल्याकडे सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्युशनल म्हणजे आदलाबदल आपण बघितलंय ते झिंक कॉपरचं वगैरे, तर ते आपण डिटेलमध्ये पाहिलंय. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण जो त्यातला दुसरा आहे इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट तो आपण पाहणार आहोत. इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटी याचा अर्थ काय? दुसऱ्या पदार्थाची त्याच्यामध्ये अशुद्धता येणे किंवा इम्प्युरिटी येणे म्हणतो. आता इंटरस्टेशियलचा अर्थ काय आहे? त्याच्या रेग्युलर साईडला तर असायलाच पाहिजेत आणि दुसरीकडे असं कुठेही रोवल्यासारखं इंटरस्टेशियल पोझिशनला, म्हणजे रेग्युलर साईडला सोडून दुसरीकडे येणे. लक्षात क्वेश्चन काय बघा त्याच्यावरती. एक्सप्लेन इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. एक्सप्लेन इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. काय म्हणलं बघा. इम्प्युरिटी ॲटम्स ऑक्युपाइज इंटरस्टेशियल स्पेसेस ऑफ लॅटिस स्ट्रक्चर. म्हणजे त्याच्यामध्ये जे इम्प्युरिटीचे ॲटम आहेत, म्हणजे रेग्युलरला सोडून जे दुसरे जे ॲटम्स आहेत ते ॲटम ऑक्युपाइज करतात, जागा व्यापतात. कुठली? इंटरस्टेशियल स्पेस, म्हणजे रेग्युलरला सोडून दुसरीकडली जागा ते ॲटम दुसरे जे आहेत इम्प्युरिटी ॲटम ते जागा त्या लॅटिस स्ट्रक्चरमधली व्यापतात. त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, किंवा ऑक्युपाइज करतात, त्याला म्हणायचं आहे इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता जर आपण इथं खाली एक्झाम्पल जर बघितलं तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघा, हे रेड कलरचे जे आपल्याला अशा पद्धतीनं दाखवलं आहे हे आहेत आयर्न, म्हणजे Fe ॲटम्स. हे रेग्युलर आहेत. आणि हे मध्येच आपण जर बघितलं तर ब्लॅक कलरनं असं दाखवलं बघा इथं 4 ठिकाणी, तर तो कार्बन आहे. तो रेग्युलर साईडला सोडून दुसरीकडे आहे, तो इंटरस्टेशियल पोझिशनला आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, हा जो कार्बनची इम्प्युरिटी आहे, ह्या कार्बनच्या इम्प्युरिटीनं काय केलं, या स्ट्रक्चरमधली जी काही जागा आहे, स्पेस आहे, तो ऑक्युपाइज केला. आणि कुठं केलाय म्हणून सांगितलंय, रेग्युलरला केलाय का नाही, तर रेग्युलरला सोडून दुसरीकडे केलाय, म्हणून तो काय झाला, इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. दुसरीकडे जागा त्यानं काय केली, ऑक्युपाय केली, म्हणजे इंटरस्टेशियल. आणि इम्प्युरिटी कोणाची आहे, तर कार्बनची आहे, म्हणून त्याला काय म्हणलं, इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आलं का लक्षात बघा. तर आता खाली आपल्याकडे माहिती दिलेली आहे एक्झाम्पलची, बघा माहिती एकदा बघूया पुन्हा. एक्झाम्पल आहे त्याचं स्टील. Fe ॲटम्स म्हणजेच आयर्नचे ॲटम्स ऑक्युपाइज नॉर्मल लॅटिस साईट अँड C ॲटम्स ब्रॅकेटमध्ये कार्बन ॲटम्स ब्रॅकेटमध्ये इम्प्युरिटी आहे म्हणलं, ते ऑक्युपाइज इंटरस्टेशियल साईट. आणि या डिफेक्टला काय म्हणायचं आपल्याला, इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. लक्षात. अशा पद्धतीनं ते इंटरस्टेशियल साईडला किंवा पोझिशनला तो जातो, म्हणून त्याला इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणलेलं आहे. आता मेन टाईप आपल्याकडे आहे तो तिसरा बघा. 3 टाईप होते आपल्याकडे पॉईंट डिफेक्टचे महत्त्वाचे. एक स्टायचोमेट्रिक, दुसरं इम्प्युरिटी आणि तिसरं नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. तर तिसरा आणि शेवटचा पॉईंट आहे आपला यामधला नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. आता स्टायचोमेट्रिक डिफेक्ट कुणाला म्हणलेलं होतं आपण, की ज्याच्यामध्ये जर त्याचा केमिकल फॉर्म्युला आपण बघितला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ कटायन्स आणि आनायनचा जो रेशिओ आहे हा सेम होता, त्याला आपण स्टायचोमेट्रिक म्हणतो. आणि नॉन स्टायचोमेट्रिक म्हणजे काय, आता त्याच्याबरोबर रिव्हर्स, कटायन आणि आनायनचा जो रेशिओ आहे हा कटायन आनायनचा रेशिओ सेम न येता डिफरंट यायला पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, नॉन स्टायचोमेट्रिक. आलं लक्षात बघा. स्टायचोमेट्रिकचे आपण त्यावेळेला हे केलं होतं. क्वेश्चन आहे, एक्सप्लेन नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. काय माहिती दिली बघा. धिस डिफेक्ट अरायजेस वेन द रेशिओ ऑफ, बघा, अरायजेस वेन द रेशिओ ऑफ, रेशिओ कोणाचा, नंबर ऑफ कटायन्स टू अनायन्स बिकम्स डिफरंट. डिफरंट आहे म्हणून तर नॉन स्टॅच्युमेट्रिक आहे. आणि जर हा आपल्याला रेशिओ सारखाच असला असता, म्हणजे नंबर ऑफ कटायन्स आणि नंबर ऑफ आनायनची संख्या जर सेम असली असती किंवा सारखी असली असती तर त्याला आपण स्टॅच्युमेट्रिक असं म्हटलं असतं. परंतु याच्यामध्ये काय होतं आहे, नंबर ऑफ कटायन्स आणि नंबर ऑफ आनायनची जी काही संख्या आहे किंवा त्याचा जो काही रेशिओ आहे हा वेगळा मिळतो आपल्याकडं, डिफरंट आहे फ्रॉम दॅट इन केमिकल फॉर्म्युला. त्याच्या केमिकल फॉर्म्युल्यामध्ये हे डिफरंट असतं. आणि जर त्याच्या केमिकल फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ कटायन आणि नंबर ऑफ आनायनचा जो रेशिओ आहे, संख्या आहे, ही जर सेम असली असती तर त्याला आपण स्टॅच्युमेट्रिक डिफेक्टमध्ये गेलं असतं. ही संख्या कशी, आपल्याकडे रेशिओ कसा याचा डिफरंट आहे,
म्हणून याला काय म्हणले आपण, नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट. लक्षात. पुढं दॅट इज स्टॅच्यूमेट्री ऑफ द कंपाऊंड चेंजेस. त्यामुळं त्या कंपाऊंडची जी स्टॅच्यूमेट्री आहे ती स्टॅच्यूमेट्री काय होते, चेंज होते. बट चेंज इन स्टॅच्यूमेट्री डज नॉट चेंज इन क्रिस्टल स्ट्रक्चर. जरी त्याची स्टॅच्यूमेट्री चेंज झाली तरीसुद्धा त्याचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते क्रिस्टल स्ट्रक्चर मात्र अजिबात चेंज होत नाही. येते का लक्षात. बघा, कधी चेंज होत नाही, जरी त्याची स्टॅच्यूमेट्री चेंज झाली तरीसुद्धा त्याची जी काही क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते क्रिस्टल स्ट्रक्चर अजिबात चेंज होत नाही. लक्षात. आणि ही स्टॅच्यूमेट्री का चेंज होते म्हणून सांगितलंय, तर त्याचा जो रेशिओ आहे नंबर ऑफ कटायन आणि आनायनचा हा डिफरंट आहे. आणि या नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्टचे आपल्याकडे 2 टाईप्स आहेत. नॉन स्टॅच्यूमेट्रिकचे आपल्याकडे किती टाईप्स आहेत, 2 टाईप्स आहेत. त्याच्यामधला फर्स्ट आहे आपल्याकडं मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. आणि दुसरा आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. आता नावामध्येच आहे मेटल डेफिशियन्सी. मेटल म्हणजे आपल्याकडे माहिती आहे धातू, मेटल्स. मेटल डेफिशियन्सी म्हणजे कमतरता, कमी पडणे, कमी असणे त्याच्यामध्ये. म्हणजे जेवढे मेटल्स किंवा त्याच्यामध्ये आयटम्स असायला पाहिजे होते त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे व्हॅकन्सी तयार होणार तिथं. बरोबर आहे का. बघा, कमी म्हणजे कमी जर असतील तर त्यावेळेला तो मेटल डेफिशियन्सी आहे. आणि एक्सेस म्हणजे जास्त, जेवढे आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा जर त्या स्ट्रक्चरमध्ये जास्त झाले तर तो मेटल एक्सेस डिफेक्ट आहे. येते का लक्षात. बघा, जर मेटल जास्त झाले स्ट्रक्चरमध्ये आपल्याला जेवढे गरजेचे आहेत त्याच्यापेक्षा जर ते जास्त झाले तर ते एक्सेसमध्ये गेले. आणि जर कमी पडले तर त्याला काय म्हणणार आपण, डेफिशियन्सी डिफेक्ट. तर त्यातला फर्स्ट आपण आता बघूया. मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट, कमी असणारा किंवा कमतरता, कमी पडणे, त्यातला मेटल कमी होतो. क्वेश्चन काय पहा त्याच्यावरती, एक्सप्लेन मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. क्वेश्चन काय त्याला, एक्सप्लेन मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. काय माहिती दिली बघा. इट इज ऑब्झर्वड इन कंपाऊंड्स ऑफ मेटल हॅव्हिंग व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. हा जे मेटलचे कंपाऊंड आहेत, हा मेटलच्या कंपाऊंडमध्ये आपल्याला ऑब्झर्व केला जातो किंवा निरीक्षणासाठी येतो. पण कोणत्या, की ज्याची ऑक्सिडेशन स्टेट ही व्हेरिएबल आहे, चेंजेस आहे. ऑक्सिडेशन स्टेट त्याची चेंज होते. आता Fe आपण आयर्न माहिती आहे बघा, +2 ची +3 मिळते किंवा +3 ची +2 असं चेंज होतं. म्हणजे हा थोडक्यात कुठल्या ह्याच्यामध्ये आढळला जाऊ शकतो म्हणून सांगितलंय, मेटलच्या कंपाऊंडमध्ये. पण कोणते मेटलचे कंपाऊंड घ्यायचे की त्यांची ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते. +2 मधून +3 मध्ये जात असेल किंवा +3 मधून +2 मध्ये येत असेल किंवा -2 मधून -3 मध्ये जात असेल किंवा -3 मधून -2 मध्ये येत असेल, त्याच कंपाऊंडची किंवा त्याच मेटलची. फॉर एक्झाम्पल निकेल आहे आपल्याकडं, निकेलचं सुद्धा तसं आहे बघा. Ni2 मधून Ni2 प्लस मधून +3 मध्ये जात आहे किंवा +3 मधून +2 मध्ये येत आहे. म्हणजे असे जे काही मेटल कंपाऊंड आहेत त्याच्यामध्ये हा डिफेक्ट आपल्याकडं आढळून येतो. पुढं काय म्हणलं बघा, पॉझिटिव्ह आयन्स आर मिसिंग फ्रॉम ओरिजिनल साईट. आता मेटल आपल्याकडे याच्यामधला जो पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स आहेत आर मिसिंग फ्रॉम ओरिजिनल साईट. त्याची ज्या ओरिजिनल साईट, आता ओरिजिनल साईडमधून व्हॅकन्सी व्हायला पाहिजे ना, का तर कमी आहे. डेफिशियन्सी म्हणजे व्हॅकन्सी आहे, कमी आहे. देन एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय कटायन्स ऑफ द सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट. आता काय होतं, तो मिसिंग झाला की लगेच इथं काय होणार आहे, एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आहे. तो जो एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आहे तो बॅलन्स करायचा आहे. तो बॅलन्स कशाने केला म्हणून सांगितलंय, कटायन ऑफ द सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट. आता इथं डायग्राममध्ये आपल्याला दिलेलंच आहे बघा, किंवा खाली माहिती आधी बघा. इन NiO, Ni मीन्स निकेल, O मीन्स ऑक्साईड, निकेल ऑक्साईड, ब्रॅकेटमध्ये काय म्हणलंय, Ni++O-, म्हणजे निकेलची ऑक्सिजन स्टेट +2 आणि याची ऑक्सिजनची -2. फेन 1 Ni++ आयन इज मिसिंग. डायग्राममध्ये जर आपण इथं बघितलं तर काय दाखवलं बघा, सुरुवातीची फर्स्ट लाईन Ni2+ किंवा Ni++O-, Ni++O-, Ni++ अशा पद्धतीने. तर हे स्ट्रक्चर येत असताना इथं आपल्याकडे एक व्हॅकन्सी आहे बघा. आता इथं साईडला जर बघितलं तर O- आहे, इकडं पण O- आहे, इकडं पण O- आहे. मध्ये काय असायला पाहिजे, Ni++, म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स आहे किंवा कटायन्स आहे, त्याची तिथं काय झाली, व्हॅकन्सी किंवा तो मिसिंग झाला.
पुढं काय म्हणलं बघा, आता Ni प्लस प्लस आयन इज मिसिंग झाला, बरोबर. धिस मिसिंग +2 चार्ज इज बॅलन्स्ड बाय, आता Ni2 प्लस प्लस, आता काय म्हणलं आपण असं लिहितो ना त्याच्यावरती, Ni प्लस प्लस किंवा Ni2 प्लस, म्हणजे त्याची ऑक्सिजन स्टेट किती आहे, +2 आहे. त्याची ऑक्सिजन स्टेट किती आहे आपल्याकडे, +2 आहे. आता तर ही +2 आपल्याला काय करायची, आता बॅलन्स करायची आहे ना, बरोबर. मग इथं लिहिलंय आपण मिसिंग +2 चार्ज इज बॅलन्स्ड बाय 2Ni, बघा काय म्हणलं, 2Ni 3 प्लस आयन्स, 2 प्लसचा कुठे गेला, 3 प्लस मध्ये गेला, 2Ni 3 प्लस आयन्स. काय म्हणलं बघा, कंपोजिशन ऑफ NiO देन बिकम्स, तर ते कंपोजिशन Niचं आपल्याकडे NiO निकेल ऑक्साईड जे होतं त्याचं जे कंपोजिशन आहे ते कंपोजिशन कसं झालंय बघा, Ni 0. काय म्हणलंय 97 आणि वरती ऑक्सिजन असणारे O, हे अशा पद्धतीनं ते चेंज होऊ शकतं त्याचं कंपोजिशन. म्हणजे थोडक्यात काय, हे कंपोजिशन वगैरे जाऊ द्या, इथं जी व्हॅकन्सी निर्माण झाली, ही व्हॅकन्सी कोणामुळे झाली, त्याच्या मेटल्समुळे झाली. म्हणजे आता व्हॅकन्सी निर्माण झाली म्हणजेच काय, डेफिशियन्सी म्हणजे कमतरता. ही कमतरता कोणामुळे आली, त्याच्या मेटलमुळे आली, म्हणून त्याला काय म्हणलंय, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलंय कशानं बॅलन्स करायचं वगैरे काय. आणि हा कोणामध्ये आढळून येतो, मेटलचे जे कंपाऊंड आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्याची ऑक्सिजन स्टेट काय असायला पाहिजे, चेंजेस, व्हेरिएबल म्हणजे चेंजेस किंवा बदलणारे असायला पाहिजे. आलं लक्षात. आता दुसरा टाईप आहे त्यातला, मेटल एक्सेस डिफेक्ट. एक्सेस म्हणजे इथं आता काय व्हायला पाहिजे, जास्त व्हायला पाहिजे. मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणजे काय, याच्यामध्ये जास्ती व्हायला पाहिजे. क्वेश्चन काय पाहा त्याच्यावरती, एक्सप्लेन मेटल एक्सेस डिफेक्ट. एक्सप्लेन मेटल एक्सेस डिफेक्ट. आता पुन्हा ह्याचे दोन टाईप्स आहेत. देअर आर 2 टाईप्स ऑफ मेटल एक्सेस डिफेक्ट, आणि त्याच्यामधला फर्स्ट आहे आपल्याकडं न्यूट्रल ॲटम्स. न्यूट्रल ॲटम्स कोणाला म्हणतो आपण, की ज्याच्यावरती कोणताही चार्ज असता कामा नये, पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही. न्यूट्रल ॲटम ऑर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज ऑक्युपाईज इंटरस्टेशियल साईड, किंवा न्यूट्रल ॲटम तर, किंवा काय म्हणले बघा, आता एक्सेस याचा अर्थ काय, जास्त व्हायला पाहिजे, आणि तो जास्त झालेला निश्चितच कुठं जाणार आहे, इंटरस्टेशियल पोझिशनला. का तर रेग्युलरला तर त्याच्या असणारच आहेत, आता एक्स्ट्रा झालेला कुठं जाणार तो त्याच्या इंटरस्टेशियल पोझिशनला. तर तो इंटरस्टेशियल पोझिशनला जाणारा जो ॲटम आहे तो कोण असावा, एकतर न्यूट्रल ॲटमच असावा, की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज पण नाही आणि निगेटिव्ह चार्ज पण नाही असा तर असावा, किंवा ज्याच्यावरती एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो तरी असावा. म्हणजे एकतरी न्यूट्रल असायला पाहिजे किंवा एकतरी एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज असणारा तो इंटरस्टेशियल पोझिशन ते जे ऑक्युपाय करतो. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे, टाईप आहे त्याचा. आता एक्झाम्पल बघा, त्याचं एक्झाम्पल त्याचे पण दोन आहेत. त्यामध्ये एक्झाम्पल फर्स्ट, इन ZnO झिंक ऑक्साईड. जर आपण झिंक ऑक्साईडचं घेतला कंपाऊंड तर त्याच्यामध्ये काय होते बघा, न्यूट्रल झेडियन ॲटम ऑक्युपाईज इंटरस्टेशियल साईट. जर आपण झिंक ऑक्साईड घेतलं तर त्यातला जो झेडियन आहे, न्यूट्रल झेडियन ॲटम आहे, तो न्यूट्रल झेडियन ॲटम काय करतो तर त्याची इंटरस्टेशियल साईट ऑक्युपाय करतो. आता एक्झाम्पल जर आपण बघितलं तर काय दिलंय बघा, एक्झाम्पलमध्ये आपल्याला झेडियन प्लस, बरोबर, झेडियन 2 प्लस O2 मायनस, म्हणजे झेडियन प्लस प्लस O मायनस मायनस, अशा पद्धतीचं आपल्याकडे हे एक्झाम्पल आहे, बरोबर. तर या एक्झाम्पलवरून आपल्याला काय लक्षात येतं, हे सगळं आपल्याला रेग्युलरली असं 4 लाईनमध्ये झेडियन प्लस प्लस O मायनस मायनस, झेडियन प्लस प्लस O मायनस मायनस असं क्लिअरली आपल्याकडे दाखवलं आहे, बरोबर. पण एका ठिकाणी काय होतंय, आपल्याला आता काय करायचं आहे तर एक जादा द्यायचा. इथं आपण बघा, इथं जादा दिलाय बघा झेडियन मध्येच, या ठिकाणी आहे इथं असं झेडियन. तर तो झेडियन आहे म्हणजे काय, तो न्यूट्रल ॲटम आहे, किंवा एकतर काय असायला पाहिजे, एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज असायला पाहिजे. आणि त्यानं कुठली जागा व्यापली आहे बघा, रेग्युलरला आहे का रेग्युलरला सोडून आहे, रेग्युलरला सोडून दुसरीकडे आहे, म्हणजे तो इंटरस्टेशियल साईडला आहे. तो कुठं आहे आपल्याकडं, इंटरस्टेशियल साईडला आहे. जर मेटलची डेफिशियन्सी असती तर काय म्हणलं असतं आपण, रेग्युलर साईडमधला एक मिसिंग झाला, कमी झाला. आता इथं काय, रेग्युलरमध्ये तर ठेवायचे, एक्सेस म्हणजे जास्त, रेग्युलरला सोडून एक एक्स्ट्रा झालेला आहे, तो कुठं जातो म्हणून सांगितलंय, त्याच्या इंटरस्टेशियल साईडला. आणि तो इंटरस्टेशियल साईडला जाणारा कोण असावा म्हणून सांगितलं आपल्याला, एकतर न्यूट्रल ॲटम असावा किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज असणारा ॲटम असावा. आणि तो कुठं जातोय म्हणून सांगितलंय, इंटरस्टेशियल साईडला. आलं लक्षात बघा. यातलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.
हे एवढं जे झालेलं आहे तेवढं व्यवस्थित तुम्ही लिहून व्यवस्थित काढायचे, डायग्राम वगैरे व्यवस्थित काढायचे आहेत. त्या डायग्राम तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा भेटतील. डायग्राम पुस्तकातल्या जसे तसे आपल्याकडं आहेत त्या पद्धतीनं व्यवस्थित डायग्राम बघून तुम्ही काढायच्या आहेत. लक्षात राहिला बघा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके.